आज 12 जून 2024 आम्ही तैलगडला चाललोय. माझं नाव नामदेव. नाव सांग. मयुरी वीर ऋतुजा जगताप, ऋतुजा ससाने, प्रीती हनुमान, हाय आय एम गायकवाड, ज्योती हनुमते, रंजना भांडे, हाय आय एम नेहा, हॅलो हॅलो मी गोकुळ, हाय मी हरिभाऊ. हाय नाजनी, हॅलो हाय हर्षा, हाय महेश. हाय सौरभ. आकाश. हाय रती, हाय विकास. हाय हाय. हॅलो आम दिलीप. हाय सुष्मिता, हाय प्रतीक सर. हाय. हॅलो आकाश. हाय सर मनीषा, हाय शरयू, हॅलो श्वेता, हाय रोहित. हाय निकिता, गिरीश, असं वाटतं आपण सर तुमचं राहिले. हाय सुरेश. तर आम्ही निघालेलो आहोत आज तैल बैला येथे. तैल बैला हे दोन उंच खडक आहे, एकाला तैल म्हणतात दुसऱ्याला बैला म्हणतात, अशा दोन सह्याद्रीमधील अतिशय आकर्षक आणि आव्हानात्मक ट्रेकसाठी प्रसिद्ध असलेले. पुण्यापासून साधारणतः 80 किलोमीटर आहे. दोन रस्ते या ठिकाणी जाऊ शकतो आपण. एक लोणावळा खंडाळा मार्गे जाऊ शकतो, दुसरं ताम्हिणी घाट मार्गे जाऊ शकतो. आता आपण चाललेलो आहोत लोणावळा खंडाळा मार्गे. जाताना आपल्याला लोणावळ्यातून जावं लागतं. लोणावळ्यामधून बुशी डॅम, लॉयन पॉईंट, त्यानंतर आंबी व्हॅलीच्या रस्त्याने आपण कोराईगड बघत खाली सालतरच्या खिंडीतून, ही बघा समोर आपण इथून सालतरच्या खिंडीकडे रस्ता घेतलेला आहे. हा सरळ रस्ता जातो ताम्हिणी घाटाकडे. याच पुढे जाताना घनगड आहे, एकोले व्हॅली आहे आणि नंतर पुढे ताम्हिणी घाटात जाऊन हा रस्ता जातो. तसा रस्ता छोटा आहे. आता रस्त्याची कंडिशन चांगली आहे. बऱ्याचदा या ठिकाणी रस्त्याची कंडिशन चांगली नसते. 2.5 ते 3 तासाच्या प्रवासानंतर आपल्याला ह्या तैल बैलाच्या भिंती दिसू लागतात. याच्या पायथ्याशी छोटं गाव आहे. त्या गावात आपल्याला राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होऊ शकते. त्यांचे नंबर मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. प्रत्यक्षामध्ये पूर्ण हा तैल बैला करायचा असेल तर क्लाइंब करावा लागतो. त्यासाठी इक्विपमेंट पाहिजे आणि ट्रेन प्रोफेशनल पाहिजे. आम्ही फक्त तिथे मध्ये जे तैल बैला भैरवनाथाचं मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत फक्त जाणार आहोत. टू व्हीलर रायडरसाठी सुद्धा हा एक खूप लोकप्रिय असा ठिकाण आहे. आम्ही गावात इथे आलो. पार्किंग मोफत आहे. पार्किंग लावायला भरपूर जागा आहे. गाड्या लावायला भरपूर जागा आहे. इथे हसत खेळत सर्वांनी नाश्ता घ्यायला सुरुवात केलेली आहे, एकमेकांची चेष्टा मस्करी करत. हे सर्व माझे SY-B.Edचे विद्यार्थी आहेत. यांची परीक्षा संपलेली आहे आणि परीक्षा संपल्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणून यांना आज या तैल बैलाच्या ट्रेकवर घेऊन आम्ही आलेलो आहोत. इथे घरगुती व्यवस्था असते आणि या ठिकाणी यांचा नंबर मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. 200 रुपयात जेवण आणि नाश्ता अशा दोन्ही सोयी या ठिकाणी होतात. इथेच मुक्कामाची सुद्धा या घरात घरगुती सोय होत असते. आपण जर आलात तर यायच्या आधी त्यांना कॉल जरूर करा, कारण इथे तयार काहीही नसतं. जर येणार असेल तरच आपल्याला इथे जेवणाची व्यवस्था केली जाते. अनलिमिटेड पोहे आणि अनलिमिटेड जेवण असं 200 ते 250 रुपयामध्येच आम्हाला यांनी सोय करून दिली होती. वरे कुटुंबियांचं हे घर आहे. सुनील वरे यांचा संपर्क क्रमांक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. नाश्ता केल्यानंतर आम्ही ट्रेकला सुरुवात केली. या ठिकाणी वर्षभरात आम्ही 4-5 ट्रेक केले होते. त्या 4-5 ट्रेकमधून
एक ट्रेक होता शिवनेरी आणि नाणे घाटाचा, तिथला एक फोटो या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गिफ्ट दिला. सकाळी 6 वाजता पुण्यातून सुरुवात केली होती आणि 9 पर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचलो. या ट्रेक पर्यंत आपल्याला छोटा ट्रेक आहे. 30 ते 40 मिनिटात आपण तैलबैला मंदिरापर्यंत पोहोचणार आहोत. या ठिकाणी हा जीवधनचा आमचा फोटो. विषय ना बाजूला लहानसा भयंकर असतो भयानक. त्याच्या डोळ्यात आता फोटो गेला असेल. थांब डिस्टर्ब नको. तीस ते 40 मिनिटाच्या एकदम उभ्या चढाईनंतर मग आपण तैलबैलाच्या भिंतीजवळ आलो. इथून साईडने छोटीशी जागा आहे, तिथनं आपल्याला सरळ चालत जावं लागतं. वर दगड अंगावर येतोय की काय असं वाटतं. खाली तिकडे तैलबैला गाव दिसत आहे. इथून सांभाळून चालावे कारण खडकांचे तुकडे वरून पडण्याची शक्यता असते. शेवटच्या टप्प्यावर जिथे दोन्ही भिंती जोडल्या जातात आणि एक छोटीशी दरी त्या ठिकाणी आहे, तिथे ह्या पायऱ्या आहेत आणि पायऱ्यावर चढून आलो की आपल्याला डावीकडे मंदिर दिसते. या मंदिरामध्ये एक छोटं पाण्याचं टाकं सुद्धा आहे आणि ते पिण्यायोग्य पाणी आहे. तैलबैला, सुधागड, सरसगड, पाली महाड, पेण रस्ता, तैलबैला. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे एक अथांग जग असतं जिथे निसर्ग स्वतः शिक्षक बनतो. वर्गाच्या 4 भिंतीच्या बाहेर जेव्हा शिक्षण येतं तेव्हा ते डोक्यातच नाही तर मनातही रुजतं. एक शिक्षक म्हणून मला विद्यार्थ्यांना फक्त शिकवायचं नाही, त्यांच्याशी नातंही जोडायचं आहे. त्यांच्यासोबत चालताना, हसताना, हा ट्रेक अनुभवताना आमचं नातं आणखी घट्ट होतंय. इथे कुणीही मागे पडत नाही, प्रत्येकजण एकमेकांना पुढे जायला मदत करतो. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना खऱ्याखुऱ्या सौंदर्याची ओळख करून देणं गरजेचं आहे. निसर्गाला जवळून पाहण्याची आणि त्याचा आदर करण्याची हीच तर खरी संधी आहे. विद्यार्थ्यांसोबत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होताना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक घट्ट होते. एकत्र चालणे, गप्पा मारणे, निसर्ग अनुभवणे, आव्हानांना सामोरं जाणे, हीच तर खरी जीवन शिक्षणाची प्रक्रिया आहे. हा समोर आपण तैलबैला बघत आहोत. तैलबैला एक क्लाइम्बसाठी खूप फेमस प्रसिद्ध असं ठिकाण आहे. याच्या मागे हा घनगड आहे. घनगडच्या शेजारी इथे एकोले व्हॅली आहे. खूप खोल अशी घळ आहे जिचा तळ आपण बघू शकत नाही. या बाजूला तामिणी, मुळशी आहे, लोणावळा आहे, हे सालतर व्हॅली आहे आणि इथे तैलबैलाच्या पायथ्याशी गाव आहे. त्याच्या मागे लोणावळ्याचा परिसर आहे आणि खाली उतरल्यानंतर खोपोलीहून पेनवर जाणार जो रस्ता तो या बाजूला आहे आणि इकडे हा सरसगड आहे. सरसगड आल्यानंतर इथे शेजारी हा सुधागड आहे आणि या सुधागडाच्या शेजारी हा तैलबैलाच्या उंच अशा भिंती आहेत. समुद्र ट्रेक करून आम्ही 4 तासात परत आलो. चढणे, निसर्गाचा आनंद घेणे आणि परत येणे. त्यानंतर श्रीवरी यांच्याकडे एकत्र जेवण, मोठा हॉल आहे आणि यानंतर आम्ही निघालो तामिनी घाटाच्या दिशेने. हा समोर नवरा नवरीचा डोंगर आहे.
इथून पुढे गेल्यानंतर घनगड येईल, एकोले दरी येईल, त्यानंतर कुंडलिका व्हॅली आहे आणि डावीकडे कैलासगडाचा रस्ता जातो आणि डावीकडे पुढेच मुळशीच्या जलाशयाचे पाणी हळूहळू दिसायला लागते. समोर आपण आता ताम्हिणी घाटात जाणार आहोत. छोट्या बससाठी रस्ता चांगला आहे. हा रस्ता म्हणजे जे लोणावळ्याहून येतो आणि ताम्हिणी घाटात जॉईन होतो. मधल्या रस्त्यामध्ये दुकाने, पंक्चरची दुकानं, नेटवर्क, हा सगळे इश्यू आहेत, त्यामुळे काळजी घेऊन मोठ्या ग्रुपमध्येच या. आता आम्ही प्लस व्हॅलीकडे चाललेलो आहे. प्लस व्हॅली ही ताम्हिणी घाटात आहे, ज्या ठिकाणी अधिकच्या आकारासारखे 4 दऱ्या एकत्र येतात. त्याच्याच जवळपास रिंग वॉटरफॉल आहे, देवकुंड वॉटरफॉल आहे. येथे पावसाळ्यात खूप गर्दी असते. या ठिकाणी मॅगी, कांदा भजी, पोहे, चहा असे स्टॉल असतात. थांबायला जागा नसते. अशा रीतीने मैत्रीच्या आणि निसर्गाच्या सहवासाच्या या सुंदर आठवणी घेऊन आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळो ही सदिच्छा देऊन आजचा हा तैलबैला आणि प्लस व्हॅलीचा ट्रेक समारोपाला घेऊन आम्ही सर्व पुण्याकडे परत निघालो. हाय सुष्मिता. हाय प्रतीक. निकिता. हाय रोहित. हर्ष. ज्योती. नाव सांगा. नाव गोकुळ. यश. मनीषा. नमस्कार, मी सौरभ गायकवाड, राहणार पारगाव जवळ, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. नेहा. आकाश. नमस्कार, मी सुनील. नामदेव. चार कदम बस, चार कदम.